28 दिसंबर को कांग्रेस का स्थापना दिवस मनाया जाएगा। इस संदर्भ में आयोजित पत्र परिषद में जानकारी दी गई। कांग्रेस पक्ष की स्थापना 28 दिसंबर 1885 में हुई थी। कांग्रेस पक्ष ने स्वतंत्रता संग्राम में अपना महत्वपूर्ण योगदान दिया था। इसी संदर्भ में 28 दिसंबर को नागपुर में स्थापना दिवस मनाने का नियोजन किया जा रहा है। इसी के तहत 28 दिसंबर को चंद्रपुर में भी कांग्रेस का स्थापना दिवस मनाया जाएगा। इस अवसर पर कांग्रेस कार्यकर्ताओं ने बड़ी संख्या में शामिल होने का आह्वान विधायक सुभाष धोटे ने आयोजित पत्र परिषद में जानकारी देते हुए किया। काँग्रेस पक्षाची स्थापना 28 डिसेंबर 1885 रोजी मुंबई येथे त्यावेळेसच्या ब्रिटिश नागरिक ह्यूम यांनी काँग्रेस पक्षाची स्थापना केली होती। नंतर काँग्रेस पक्षाने या देशामध्ये ब्रिटिश राजवटीच्या विरोधामध्ये फार मोठं आंदोलन केलं, स्वातंत्र्य संग्राम केला। त्या आंदोलनामध्ये महात्मा गांधी, पंडित जवाहरलाल नेहरू, सरदार वल्लभभाई पटेल, लालजी टंडन, लाला लजपत राय, मौलाना आझाद, सुभाषचंद्र बोस अशा अनेक स्वातंत्र्य संग्राम सैनिकांनी त्याच्यामध्ये भाग घेतला आणि या देशाला स्वातंत्र्य मिळवून दिलं। असा काँग्रेसचा एक पारंपरिक इतिहास राहिलेला आहे आणि त्याचा स्थापना दिवस काँग्रेस प्रत्येक वर्षी 28 डिसेंबरला साजरा करतो। तशाच प्रकारे यावर्षीसुद्धा काँग्रेसचा स्थापना दिवस 28 डिसेंबरला येऊन आलेला आहे। काँग्रेसची स्थापना मुंबई येथे महाराष्ट्रामध्येच झाली, त्यामुळे कुठेतरी महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्रातील एखाद्या शहरामध्ये हा दिवस आपण या दिवसाची स्थापना साजरा केला पाहिजे। त्या दृष्टीने नागपूर येथे 28 डिसेंबरला आमचा स्थापना दिवस असल्यामुळे त्या स्थापना दिवसासाठी फार मोठ्या प्रमाणामध्ये आम्ही तो दिवस चांगल्या प्रकारे कसा साजरा करता येईल त्याचं नियोजन करून आलेलो आहोत। चंद्रपूर जिल्ह्यामधून सुद्धा त्या कार्यक्रमासाठी जवळपास 15,000 ते 20,000 लोक प्रत्येक तालुक्यातून जाण्याची शक्यता आहे आणि या स्थापना दिवशी म्हणजे जो स्थापना दिवस नागपूरला होत आहे त्या स्थापना दिवसाप्रित्यर्थ चंद्रपूर जिल्ह्यातील जास्तीत जास्त काँग्रेस कार्यकर्ते सहभाग व्हावा असा प्रयत्न आहे। धन्यवाद।